नमस्कार. एरिक फ्रॉम हे 20व्या शतकावर ठसा उमटवलेले महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ. द सेन सोसायटी या गाजलेल्या पुस्तकात त्यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. ते असे: दर क्षणी प्रत्येक माणूस नव्याने जन्म घेत असतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला माणसाचे उत्क्रांत होणे सुरू असते. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कित्येक माणसांना या उत्क्रांतीची कल्पनाच नसल्याने ती मरेपर्यंत एकाच जन्मात वावरत राहतात. याचा अर्थ क्षणोक्षणी उत्क्रांत होत जाऊन उन्नत होत गेलेली माणसे तशी खूप दुर्मिळ असतात. आपले आजचे तरुण तेजांकित आल्हाद काशीकर हे अशा दुर्मिळातील दुर्मिळ आहेत. जगदीश काशीकर या बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेल्या प्राध्यापकाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडील तत्कालीन अमरावती शहरातील मोठे प्रस्थ प्राध्यापक म्हणून नावाजलेले, तसेच वेगवेगळ्या उद्योगात सतत पुढाकार घेणारे, जनकल्याणाचा हेतू ठेवून सहकारी संस्था चालवणारे. परंतु मधल्या काळात त्यांची संस्था आणि एकंदरीत कुटुंब आर्थिक अरिष्टात सापडले. याचा थेट फटका आल्हाद यांना बसला. वयाच्या 7व्या वर्षापासून बुद्धिबळाच्या पटावर जादू करणारा हा जादूगार, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय पातळीपासून ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बुद्धिबळाचे चमत्कार दाखवणारा हा खेळाडू. परंतु कुटुंबापुढे आर्थिक संकटे उभी राहिली आणि ऐन बहरात असणारा आपला खेळ त्यांना सोडावा लागला. पण हे करताना आपण कुटुंबासाठी त्याग वगैरे काहीतरी करतोय अशा भावनेचा साधा लवलेश देखील त्यांच्या निर्णयात नव्हता. पक्षाने आपल्या पंखातील पाणी उतरून ठेवावे तितक्या सहजतेने त्यांनी बुद्धिबळाचे पॅशन आपल्या आयुष्यातून बाजूला केले. संस्थेने गमावलेली पत आणि कुटुंबापुढे उभे राहिलेले आर्थिक अरिष्ट या दोन्हीतून मार्ग काढण्यासाठी पुढील 2 दशकांच्या काळात त्यांनी आपले अवघे तारुण्य समर्पित केले. या पडत्या काळात मिळतील ती कामे केली, पायाला भिंगरी लावून भटकंती केली. पण धाडस, धोरण आणि अखंड मेहनत यांच्या बळावर कुटुंबाला पुन्हा भरभराटीला आणले. खरे तर ज्यांना पूर्व आयुष्यात खूप सोसावे लागले आहे त्यांच्या मनात माणसाविषयीची कटुता येत जाते. प्रसंगी ती तुच्छतेच्या पातळीपर्यंत जाते. पण आल्हाद यांच्या बाबतीत कटुतेच्या जागी करुणा येऊन स्थिरावली. म्हणून ज्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक अरिष्टात अडकवले त्यांच्याबद्दलचा शत्रुभाव मनात मूळ धरू शकला नाही. परमेश्वराने आपणाला 2 डोळे, 2 हात, 2 पाय ही शरीर संपत्ती आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे सांगणारी बुद्धी यांचे इतके मोठे भांडवल दिलेले असताना आपण तक्रार कशासाठी करायची, यावर त्यांची गाढ श्रद्धा असल्याने जे शून्य आपल्या वाट्याला आले होते त्यातून शिखराकडे जायची दिशा त्यांनी निश्चित केली. व्यवस्थापन शास्त्राची पदवी मिळवली, वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांचा अनुभव घेतला आणि संभ्रमात सापडलेल्या अनेकांना आपल्या या अनुभवाचा लाभ करून देता यावा यासाठी सोल्युशन्स ही कन्सल्टन्सी सुरू केली. कोणताही प्रश्न न सुटणारा नसतो. कोणतीही परिस्थिती ही न बदलता येण्याजोगी नसते. गरज असते ती स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्याला ठामपणे भिडण्याची. आपल्या आयुष्यात प्रॅक्टिकली त्यांनी जे करून दाखवले आहे त्याचीच थिअरी, सल्ला आणि समुपदेशनाच्या माध्यमातून ते इतरांना सांगत असतात. एका अर्थाने आधी केले मग सांगितले यावर त्यांचा विश्वास आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना बुद्धिबळाच्या स्पर्धा खेळणे सोडावे लागले. तसा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर गझलेचा हात त्यांनी हाती घेतला. गझलेने ते अक्षरशः झपाटून गेले. ती शिकण्याचा त्यांनी ध्यास घेतला. या झपाटलेपणामुळेच निदा फाजलीन सारख्या श्रेष्ठ शायराने त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. गझल गायकीचा कसलाही पूर्वानुभव नसताना आयुष्याच्या मध्यावर त्यांनी गझलेच्या नभांगणात आपली मुसाफिरी सुरू केली आणि आज रसिकांना राहत देणारे गझल गायक म्हणून त्यांनी स्वतःची ख्याती संपादन केली आहे. यामुळेच तर टाइम्स म्युझिक या प्रतिष्ठित कंपनीने बिटवीन द लाईन्स हा त्यांचा म्युझिक अल्बम काढला आहे. आयुष्याने जे दिले त्याबद्दलची कटुता नव्हे तर कृतज्ञता त्यांच्या मनात आहे. बुद्धिबळात करिअर करता आले नाही याची खंत करायला जावे तर अनाहूतपणे आयुष्यात आलेल्या गझल गायकीने जे भरभरून दिले
त्याचे मूल कसे करता येईल? कटुता आणि कर्कशपणा महामूर वाढत जाण्याच्या काळात करुणा आणि कृतज्ञता त्यांच्या आयुष्यातून सतत पाझरत राहते. म्हणूनच आज ते उद्योजक आणि व्यवस्थापन सल्लागार या दोन्ही आघाड्यांवर सर्वार्थाने यशस्वी ठरलेले आहेत. दर क्षणाला उत्क्रांत होण्याचा अखंड रियाज केल्यानेच ते क्षणोक्षणी उन्नत होत आले आहेत. मुमकिन है सफर हो आसान, अब साथ भी चलकर देखें, कुछ तुम भी बदल कर देखो, कुछ हम भी बदल कर देखें. निदा फाजली यांची ही गझल आल्हाद यांची खास आवडती. म्हणून आजच्या संवादात त्यांच्याबरोबर चालता चालता आपणही थोडे थोडे बदलायला लागू एवढे मात्र नक्की. आपण त्यांच्या संवादाचे स्वागत करूया. नमस्कार, मी आल्हाद काशीकर. यशवंत महाविद्यालय मराठी विभागाच्या माध्यमातून मला आज इथे निमंत्रित करण्यात आलं. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं आणि आजची परिस्थिती या विषयावर मी आज आपल्यासमोर बोलणार आहे. यशवंत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आणि माझे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. नांदेडबद्दल बोलायचं झालं तर नरहर कुरणकर यांच्यामुळे खरं पाहिलं तर नांदेड हे जगाच्या नकाशावर पोहोचलं आणि नरहर कुरणकरांबद्दल मला अपार आदर, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या चिंतनाबद्दल, त्यांचा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन त्याबद्दल नेहमी राहिला. आजचा आपला जो विषय आहे खास करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी, आपल्या देशाच्या नागरिकांसाठी सुद्धा, प्रत्येक नागरिकांसाठी फार महत्त्वाचं आहे की कोरोनामुळे उद्भवलेल्या ज्या समस्या आणि आव्हानं आमच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर विविध क्षेत्रांसमोर जी निर्माण झालेली आहेत त्याच्यावर आज आपण इथे चर्चा करतो आहोत, विचार करतो आहोत. आणि हा आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमच्या देशाने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योग पण असतात आणि सरकारी उद्योग पण असतात. आणि मिश्र म्हणजे सरकारी आणि खाजगी दोन्ही भागीदारीमध्ये सुद्धा काही उद्योग असू शकतात. रशिया आणि इतर जे साम्यवादी जे देश होते त्या देशांमध्ये जशी खाजगी संपत्ती जी त्यांनी त्याच्यावर निर्बंध लावले होते तसं भारतामध्ये काही नव्हतं. आणि पंडित नेहरूंनी ज्याला आम्ही हे मिश्र अर्थव्यवस्थेचं जे मॉडेल आहे ते स्वीकारलं होतं, त्याला नेहरूवियन मॉडेल पण म्हणतात. आमच्या देशासमोर त्यावेळेस आव्हानं होते की आमच्या देशामध्ये असं म्हणतात त्या काळात की सुईचं सुद्धा उत्पादन होत नव्हतं आणि ते स्वाभाविक होतं कारण आम्ही गुलामगिरीत होतो. आणि रशियाचं मॉडेल आमच्या डोळ्यासमोर होतं आणि रशियामधले मोठमोठे उद्योग डोळ्यासमोर ठेवून नेहरूंनी त्या काळामध्ये औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणावर प्रारंभ केला आणि ती आवश्यकता पण होती. पण एक सगळ्यात मोठा भाग हा होता की आमच्या देशामध्ये कृषी अर्थव्यवस्था जी आहे, आमचा देश हा कृषीवर आधारित देश आहे, हे सत्य त्या काळात होतं आणि आजही आहे. म्हणजे तुम्हाला जर मला जीडीपीच्या भाषेत बोलायचं झालं तर कृषीचा जो वाटा आहे तो जीडीपीमध्ये 19% असला तरी साधारणतः आमच्या देशाची 60% लोकसंख्या ही कृषीवर आधारित आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कृषी व्यवसायावर आधारित लोकसंख्या ही जवळजवळ 60%. त्याच्यामुळे कृषीचा सुद्धा एक पाया जो आहे तो फार महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही विकास सुरू केला. आज मागे वळून बघताना आम्हाला असं जाणवतं की कृषीच्या संदर्भामधील आमची जी धोरणं होती त्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणांमुळे म्हणा आमचा कृषी क्षेत्राचा विकास त्या मानाने चांगला झाला नाही आणि आज आम्ही त्याचे परिणाम भोगतो आहोत. खरं तर अर्थव्यवस्थेचे आम्ही जर बघितलं तर 3 मोठे पक्के असे खांब आहेत, पिलर्स आहेत, ज्याच्यामध्ये कृषी येतं, ज्याच्यामध्ये उत्पादन येतं आणि सेवा येतं. उत्पादनामध्ये आम्ही वेगवेगळे जे कारखाने आहेत जे वस्तूंचे उत्पादन करतात त्यांचा आम्ही विचार करतो आणि सेवा क्षेत्रामध्ये आम्ही इन्शुरन्स, बँकिंग, हॉटेल्स, एव्हिएशन्स इत्यादी सर्व प्रकारच्या सेवा ज्या आम्ही ग्राहकांना देतो त्याचा विचार आपण करत असतो.
असं साधारणतः समजलं जातं की जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांमध्ये सेवा क्षेत्र हे सगळ्यात जास्त विकसित आहे आणि सेवा क्षेत्रामधून सगळ्यात जास्त उत्पन्न रेव्हेन्यू ते मिळवतात. म्हणजे विकसित देश म्हणजे काय, तर जिथे सेवा क्षेत्राचा विकास झालाय तो विकसित देश. आणि या विकसित देशांचं लक्षण असं राहिलं की ज्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा उत्पन्नाचा कमी राहिला आणि कृषी क्षेत्रावर त्या देशांमधलं मनुष्यबळ पण कमी अवलंबून होतं. मात्र आमचा देश आणि आमच्या देशाची एकूण परिस्थिती बघता हे जे विकसित देशांचं मॉडेल जे अर्थशास्त्रामध्ये मांडलं गेलं आहे ते आमच्या देशामध्ये बऱ्याच अंशी गैरलागू ठरतं असं माझं मत आहे. आणि आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघत असताना मला असं जाणवतं की ज्या कृषी क्षेत्राला आम्ही दुर्लक्षित केलं, ज्या कृषी क्षेत्राला आम्ही अगदी नगण्य म्हणून ठरवलं, ज्या कृषी क्षेत्राला उभं करण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो, आज तेच कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेले जे कामगार जे आपापल्या गावांमध्ये गेले त्यांना सामावून राहिलेलं आहे. आज तेच कृषी क्षेत्र, तोच ग्रामीण भाग, शहरांमध्ये नोकऱ्या करत असलेली जी पोरं आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये परत गेली त्यांना सांभाळण्याचं काम करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर एक ॲब्सॉर्ब करत आहे पॉप्युलेशन. जर हे नसतं तर मी तुम्हाला सांगतो की आज अनेक शहरांमध्ये घराघरांमध्ये दरोडे पडले असते. हे कृषी क्षेत्राचं मोठं उपकार आमच्यावर आहेत. आणि आम्ही काय केलं इतके वर्षांमध्ये, तर आम्ही सगळ्या, शब्द थोडासा खराब आहे पण आम्ही सगळ्या भिकेच्या योजना राबवल्या. आम्ही लोकांना आश्रित बनवण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांना दीनदुबळ बनवण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांना भिकारी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आशाभूतपणे सरकारकडे बघत राहावं आणि सरकारने त्यांना काहीतरी दान द्यावं अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आणि धोरणं आम्ही राबवली. म्हणजे मला स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की एवढ्या कर्जमाफी वर्षानुवर्ष करण्यापेक्षा हा पैसा जर सिंचनासाठी आम्ही जर वापरला असता, हा पैसा जर समजा आम्ही ग्रामीण भागातली संरचना तयार करण्यावर जर आम्ही वापरला असता, शेतकऱ्याचा शेतमाल हा सरळ बाजारपेठेमध्ये कसा पोहोचेल याचा जर आम्ही विचार केला असता, आम्ही प्रक्रिया उद्योग जर उभे केले असते, तर आज आमचा शेतकरी एवढा स्वाभिमानी आणि एवढा ताकदवान राहिला असता की तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही, या शेतकऱ्यांनी सरकारला कर्ज दिलं असतं. पण माझा असा आरोप आहे की अर्थशास्त्राची सगळी निकष आणि नियम राज्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष पायदळीत उडवली आणि आपल्या लोकप्रियतेसाठी, आपल्या मतांसाठी त्यांनी देशाला चुकीच्या दिशेने नेलं. आज जे चित्र आम्ही बघतो आहे की सिंचन जर असेल, बागायती जमीन असेल, तर एखादा कार्यक्षम शेतकरी असेल तर 3 पिकं वर्षातून घेऊ शकतो. अगदीच काही नाही तर निदान 2 पिकं तो घेऊ शकतो. पण आम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती आम्ही अशी आणली की आज शेतकरी हा कुठेतरी अवलंबून झाला, तो स्वतःला अपंग समजतोय, दुबळा समजतोय. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करू शकलो नाही, आम्ही शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करू शकलो नाही, आम्ही शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने शेतीला उद्योग समजून काम करणारा माणूस निर्माण करू शकलो नाही. मला आजही असं वाटतं की देशाचं काही फार नुकसान झालं असं नाही, जे झालं ते झालं. पण आज तरुणांनी निराश होण्याचं कारण नाही. मुख्य मुद्दा आजच्या विषयाचा हा आहे की आमच्या समोर काही उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यात मोठा मुद्दा आहे की दृष्टिकोन तुमचा कसा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. तुम्ही जर सकारात्मक असाल तर तुम्ही वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण कराल आणि तुम्ही जर नकारात्मक असाल तर तुमच्या हातात स्वर्ग दिला तर तुम्ही तिथे वाळवंट निर्माण कराल. म्हणून मला असं वाटतं की आम्ही तरुणांनी एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की आम्हाला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोळे आहेत, एवढं भांडवल आमच्यासाठी खूप आहे. यापेक्षा जास्त भांडवलाची गरज जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी लागत नाही आणि याची उदाहरणं मी तुम्हाला काही देतो. अर्थशास्त्र, अर्थशास्त्रीय चिकित्सा, त्याचं विश्लेषण, अर्थव्यवस्थेचं विश्लेषण, जागतिक महामंदीचं विश्लेषण, त्याची कारणं, उपाय
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासाच्या आहेत आणि त्याचं आपण विश्लेषण करू. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय हा आहे की आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रेरणा काय आहेत आणि प्रेरणा जर असतील तर आम्ही उभे राहू शकतो. एका मुलीचं उदाहरण मी तुम्हाला इथे देतो. तिचं नाव आहे जेसिका कॉक्स. ती अमेरिकेतली पोरगी आहे. तुम्ही जर यूट्यूबवर किंवा इंटरनेटवर तिचं नाव टाकलं तर तुम्हाला तिची माहिती मिळेल. त्या पोरीची गंमत अशी आहे की तिला 2 पाय आहेत, फक्त 2 हात नाही आहेत. म्हणजे फक्त 2 पाय तिला आहेत, तिचे दोन्ही हात नाही आहेत. आणि या 2 पायांच्या भरोशावर ती पोरगी काय करते? त्या 2 पायांच्या भरोशावर ती पोरगी घरामध्ये सगळी कामं करते, स्वयंपाक करते, भांडे घासते, घरातली सगळी कामं स्वतः स्वावलंबीपणे करते. अमेरिकेमध्ये मोठ्या शहरामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आपली गाडी चालवते, कार चालवते. तिला तायक्वांडोमध्ये, म्हणजे ज्याला आपण इकडे जुडो कराटे म्हणतो, तायक्वांडोमध्ये तिला डबल ब्लॅक बेल्ट आहे. आणि एवढंच नाही, ती उत्कृष्ट स्विमिंग करते, पोहते चांगल्या पद्धतीने. आणि या 2 पायांच्या भरोशावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती विमान देखील उत्कृष्ट पद्धतीने चालवते. म्हणजे 2 हात नसलेली, फक्त 2 पाय तिला आहेत, अमेरिकेतली लायसन्स असलेली पायलट म्हणून ती सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि तुमच्या आमच्यासारख्या अनेक लोकांना प्रेरणा देणारी व्याख्यानं आणि भाषणं पण ती देते. म्हणजे मुद्दा पुन्हा हाच आहे की तुमचा दृष्टिकोन कसा आहे हा जास्त महत्वाचा विषय आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो मार्क हिंग्लिस नावाच्या व्यक्तीचं, की त्याला पाय नाही आहेत आणि तो कृत्रिम पाय लावून माउंट एव्हरेस्टचं शिखर चढलेला आहे. आणि ज्यावेळेस तो ते शिखर चढला त्यावेळेस त्याचे पाय त्या कृत्रिम पाय लावलेला असल्यामुळे रक्तबंबाळ होत होते आणि त्याला अतोनात त्रास झाला, यातना झाल्या. पण हा माणूस एव्हरेस्ट शिखर कृत्रिम पायाच्या भरोशावर चढला. अशी कितीतरी उदाहरणं तुमच्यासमोर तुम्हाला मिळू शकतील तुम्ही जर इंटरनेटवर बघितले तर. मला असं म्हणायचं आहे की आमची जिद्द कुठे कमी पडते. आमच्या देशामध्ये मी असं बघितलं की ज्यांच्याकडे 20-20 एकर बागायती शेती आहे, जिथे पाणी आहे, सुपीक जमीन आहे, अशी बागायती शेती भाड्याने देणारी माणसं मी आमच्या देशात बघितलेली आहेत, जी स्वतः शेती करत नाहीत, मेहनत करत नाहीत. आणि अशी बागायती शेती भाड्याने देऊन ते फक्त भाडं घेतात आणि इतर लोक त्याच्यावर नफा कमावतात. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये लग्नांना, तेरवीला, वेगवेगळ्या कार्यक्रमांना, अशा अनेक सगळ्या गोष्टींसाठी आम्ही वेळ देतो. पण आम्ही आमच्या कामाबद्दल किती जागरूक आहोत, किती इमानदार आहोत, आम्ही किती मेहनत करतो. जर आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू की दिवसामध्ये जर या 24 तासामध्ये 18 तास, 10 तास, 12 तास तरी आम्ही काम करतो का? आम्ही सकाळी किती वाजता उठतो? आमचं दिवसभराचं वेळापत्रक काय आहे? आज आम्हाला काय करायचं आहे? याचा कुठलाही विचार किंवा कुठलाही कार्यक्रम आमच्या समोर नाही आहे. हा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग आहे. 130 करोडचा हा देश आहे. एवढी प्रचंड जमीन इथे आहे, नद्या आहे, 130 करोड माणसं आहेत, कामाच्या प्रचंड संधी इथे पडलेल्या आहेत. मात्र आमच्याकडे सकारात्मक जर दृष्टिकोन नसेल तर आम्ही निराश होऊ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे लोक हे म्हणतात आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं आहेत, त्यांना मला हे सांगू इच्छितो मी की कधी नव्हे ते, म्हणजे मी हे सांगेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 नंतर कधी नव्हे एवढ्या संधी भारतासमोर आज उपलब्ध आहेत. चीन हा एकमेव असा देश होता आशियामध्ये की जो भारताला बऱ्याच बाबतीमध्ये भारताशी स्पर्धा करत होता. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आज चीनची अवस्था एवढी वाईट आहे आणि संपूर्ण जगामध्ये चीननी आपली जी विश्वासार्हता आहे ती गमावलेली आहे. अमेरिका, युरोप आणि इतर सर्व देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनबद्दल हे म्हणतायत की चीनमुळे आमचं नुकसान झालं, चीनमुळे जगाचं नुकसान झालं,
चीनमुळे जगाची अर्थव्यवस्था अडचणीत आली, चीनमुळे लाखो लोक हे मृत्युमुखी पडले. आणि अशा पद्धतीमुळे, अशा स्थितीमुळे आज चीन हा सगळ्या जगामध्ये बदनाम झालेला आहे. ह्या पार्श्वभूमीवर जर विचार केला भारताचा, तर आज आमच्याकडे 130 करोड लोकसंख्या आहे. म्हणजे एवढे ग्राहक आज आमच्याकडे आहेत. या देशाची क्रयशक्ती एवढी मोठी आहे, या देशाची बाजारपेठ एवढी मोठी आहे, या देशाबद्दल, आपल्या देशाबद्दल जगाला विश्वास आहे. आणि आमच्या देशाने आजपर्यंत जगाच्या शांततेसाठी आणि चांगल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे सगळं बघता नव्या वातावरणामध्ये, नव्या परिस्थितीमध्ये चीनमधून दक्षिण कोरियाचे असो, जपानचे असो किंवा जगातले इतर देशांचे उद्योग असो, हे तिथून बाहेर पडू इच्छितात चीनमधून. ते चीनशी कुठलेही संबंध ठेवू इच्छित नाही. आणि यातले काही उद्योग जरी भारतामध्ये जर आज आले, तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, गुंतवणूक होईल. याशिवाय भारत सरकार हे संरचनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट जो आहे तो कमी करून आपल्या ज्या सगळ्या राष्ट्रीय बँका आहेत त्या बँकांना भांडवल उपलब्ध करून दिलं. आणि ते भांडवल आज संरचनेसाठी खर्च केलं जाईल. ते भांडवल मध्यम व लघु उद्योगांसाठी कर्ज म्हणून दिलं जाईल. आणि हा जो पैसा ओतण्याचा भाग सरकारच्या माध्यमातून या निमित्ताने होतो आहे, त्यामधून अर्थव्यवस्थेमध्ये एक तेजी निर्माण होईल, त्यामधून एक रोजगार निर्माण होईल, वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटं, कामं निर्माण होतील आणि त्यातूनही रोजगार उपलब्ध होईल. मला आज प्रकाशाने हाच मुद्दा सांगायचा आहे की संधी ही सगळीकडे असते. किर्लोस्करांनी ज्यावेळेस नांगर आपला विकायला काढला, त्यावेळेस किर्लोस्कर स्वतः रेल्वेने हातात नांगर घेऊन गावोगावी जात असत, लोकांना समजावून सांगत. ब्रिटिशांनी आमच्या देशामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा चहा विकणं सुरू केलं, आमच्या देशाला चहा माहिती नव्हता. ब्रिटिशांनी घरोघरी चहा नेऊन, ब्रिटिश कंपन्यांनी, आणि तो चहा तयार करून लोकांना तो पहिल्यांदा फुकट पाजला. लोकांना त्याची सवय लावली. आणि आज तुम्ही बघा की आज सगळा भारत चहा पितो. अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी कल्पकता हवी, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा आणि त्यासाठी जिद्द हवी. मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग हवं, मॅक्रो लेव्हलचं प्लॅनिंग हवं. तुम्हाला अतोनात कष्ट करण्याची तयारी हवी. आणि जर हे सगळं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 100% यश मिळेल. ज्याही क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रामधील जी तज्ज्ञ मंडळी आहे त्यांचा सल्ला घ्या. त्या क्षेत्रामध्ये जी माणसं अगोदरपासून काम करतात त्यांच्याशी जाऊन भेटा, त्यांचे अनुभव ऐका. काही पुस्तकं वाचा. जसं बिझनेस महाराज आहे, गीता पिरामल यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर थॉट लीडर्स नावाचं श्रीनिवास पंडितांचं पुस्तक आहे. श्रीनिवास पंडितांनी तर केस स्टडीज घेतलं, असं चितळ्यांचं उदाहरण त्यांनी घेतलं. त्यासोबतच भारतातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचे पण उदाहरणं त्यांनी घेतले. त्यांच्या अडचणींबद्दल ते बोलले, त्यांच्या संघर्षाबद्दल ते बोलले, त्यांनी त्याच्यावर कशी मात केली याच्याबद्दल ते बोलले. प्रश्न हा आहे की एक काम सातत्याने कल्पकतेने जर केलं गेलं तर त्याचे परिणाम दिसतात. नागपूरमध्ये मी असा एक माणूस बघितला आणि त्यांचा एक समूह होता की ते वेगवेगळ्या प्रकारची भाजी एकत्रित आणायचे. समजा एक एक पाव किंवा अर्धा किलो असेल आणि त्याची किंमत त्यांनी 50 रुपये ठेवली होती. नागपुरातली अनेक माणसं जायचे आणि ते 50 रुपयाचं पाकिट उचलून आपल्या घरी निघून जायचे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या थोड्या 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 असायच्या. कल्पकता ही सगळीकडे असू शकते. काही लोकांनी ऑफिसेस साफ करण्याचं काम सुरू केलं आणि नंतर ते संसदेपर्यंत सफाईचे एक मोठे कंत्राट घ्यायला लागले, त्यातून रोजगार निर्मिती झाले. पुण्यामध्ये मी असे एक उद्योजक बघितले की ज्यांनी फ्लॅट स्कीमच्या वरती असलेल्या टाक्या आहेत त्या साफ करण्याचं कंत्राट घेणं सुरू केलं. आणि आज त्यांचा उद्योग एवढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की त्यांच्या हाताखाली
शेकडो पोरं काम करतात. तुम्हाला गरज कुठे आहे आपली हे कळलं पाहिजे. गॅप कुठे आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ग्राहकाला जर उत्कृष्ट सेवा दिल्या गेली तर ग्राहक हा पैसे देण्यासाठी तयार असतो. फक्त आपली सेवा उत्कृष्ट असली पाहिजे. काही देशांची उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. इस्रायलचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिथे संपूर्ण वाळवंट आहे, पाणी नाही. 70 ते 80 लाख लोकसंख्या आहे. पण हा 70 ते 80 लाख लोकसंख्या असलेला देश त्या वाळवंटामध्ये सुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, स्प्रिंकलर सिस्टीमच्या माध्यमातून शेती करतो आणि सगळ्या जगाला तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र हे सगळं विकतो. आज आमची मुंबईची लोकसंख्या ही 1.25 करोडच्या वर आहे. भारताची लोकसंख्या 130 करोड आहे. पण आमच्या देशाला सुद्धा हा छोटासा इस्रायल हा लष्करी तंत्रज्ञान विकतो. कृषी क्षेत्राबद्दल इस्रायलची तज्ज्ञ मंडळी आज इथे आमच्याकडे येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. हे कसं शक्य आहे? ते जर असं म्हणत राहिले असते की आमच्याकडे वाळवंट आहे, आमच्याकडे पाणी नाही, आम्ही काय करणार, आणि भोवताली इस्रायलच्या अनेक अरब राष्ट्र असे ज्यांचे त्यांचे संघर्ष चाललेले आहेत, वर्षानुवर्ष युद्ध चाललेले आहेत, अशांतता आहे, अस्थिरता आहे, तरीही त्या देशाने एवढी प्रगती केली. ती का केली? त्याचं कारण एकच आहे की जिद्द आहे. मला हे जमेल कसं, मला शक्य आहे का, मी करू शकेल का, हा विचार त्यांच्या मनात येत नाही. ते प्रयत्नांना सुरुवात करतात. आमच्याकडे दुर्दैवाने नकारात्मक मानसिकता आहे. ग्रामीण भागामध्ये माणसं वर्षानुवर्ष चौकांमध्ये गोष्टी करत बसतात, पण आपल्या गावाच्या भोवती शेततळे निर्माण करावे, तलाव खोदावे, झाडं लावावे अशी इच्छा त्यांना होत नाही. आणि त्याच्याचमुळे आज 130 करोडचा हा देश जो आहे त्याला वेगवेगळ्या छोट्या छोट्या देशांकडे जाऊन तंत्रज्ञानापासून अनेक गोष्टींची मदत घ्यावी लागते. जपानचं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की 1945 साली अणुबॉम्ब पडल्यानंतर जपान बेचिराख झालं. आणि बेचिराख झाल्यानंतर आज 2020 मध्ये तुम्ही जर बघाल तर हा छोटासा देश त्यांनी संपूर्ण जगाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री, म्हणजे जिथे कार्स विकल्या जातात आणि इतर गाड्या विकल्या जातात, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ कब्जा केलेला आहे. म्हणजे ज्या अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले त्या अमेरिकेची बाजारपेठ जपानच्या गाड्यांनी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी कब्जात घेतली. ही जी त्यांची जिद्द आहे, कारण अणुबॉम्ब पडल्यावर सगळे म्हणाले की जपान संपला, पण जपान संपला नाही. आणि त्यांच्यासमोर आव्हानं केवढी आहेत, तर तिथे वादळ येतात, तिथे भूकंप येतात, अस्थिरता असते, जीवाची जोखीम असते. एवढं असून देखील ही माणसं ज्या चिकाटीने काम करतात, म्हणजे आमच्याकडे आता बुलेट ट्रेनचं जर समजा काम सुरू करायचं असेल तर आम्हाला जपानकडे जावं लागेल तंत्रज्ञान घेण्यासाठी. इस्रायलच्या कृषी मंत्र्याची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा इस्रायलचे कृषी मंत्री भारतात आले आणि आमचे कृषी मंत्री त्यांना हेलिकॉप्टरने आपला देश दाखवायला घेऊन गेले. आमचे कृषी मंत्री त्यांना सांगायला लागले इस्रायलच्या कृषी मंत्र्याला की आमच्यासमोर मोठी आव्हानं आहेत, मोठ्या समस्या आहेत आमच्यासमोर, आम्ही लोक संघर्ष करतो आहोत. इस्रायलचे कृषी मंत्री आमच्या कृषी मंत्र्याला म्हणाले की तुमच्यासमोर कोणती आव्हानं आहे मला समजत नाहीत. तुमच्याजवळ एवढी प्रचंड जमीन आहे, तुमच्याकडे एवढ्या नद्या आहेत, तुमच्याकडे पाणी आहे, एवढी माणसं आहेत, स्थैर्य आहेत, आणि एवढं सगळं असून तुमच्यासमोर कोणत्या समस्या आहेत? तुम्ही का बरं कृषी उत्पादनात मागे आहात किंवा इतर क्षेत्रामध्ये मागे आहात? आणि या पार्श्वभूमीवर जर आमच्या इस्रायल देशाबद्दल विचार केला तर आमच्याकडे वाळवंट आहे, आमच्याजवळ पाणी नाही, आमची लोकसंख्या 70-80 लाखच आहे. आणि एवढं असताना आमचा देश आज तुम्हाला इथे आम्ही मार्गदर्शन करायला येतो, याची कारण काय हे तुम्ही शोधायला पाहिजे. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की आमच्याकडे कुशल मनुष्यबळ नाही आहे, ह्युमन रिसोर्स. लोकसंख्या खूप आहे पण कुशल मनुष्यबळ नाही आहे. आमचं शिक्षण असं आहे दुर्दैवाने की इथे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पोरं आपलं पोटापाण्याचा व्यवसाय काय करावा, उदरनिर्वाह काय करावा याची त्यांना माहिती नसते.
पण याच पार्श्वभूमीवर आम्ही असं बघतो की 10वी-12वी झालेले विदेशातली पोरं, जिथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेर जाऊन त्या मुलाला, राष्ट्राध्यक्षाच्या मुलाला सुद्धा बाहेर जाऊन स्वतःचं उत्पन्न स्वतः कमवावं लागतं, ज्याला अर्न अँड लर्न स्कीम म्हणतात. आमच्या देशामध्ये श्रमाला प्रतिष्ठा नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आम्ही मागे राहिलो. मात्र आमच्याजवळ एवढं काही परमेश्वराने, निसर्गाने दिलेलं आहे की आम्ही खरं तर ऋणी असायला पाहिजे निसर्गाचे. त्यासाठी एक महत्वाचा मुद्दा हा की तुम्ही कुठली ना कुठलं स्किल ॲक्वायर करणं आवश्यक आहे. जसं अर्बन क्लॅप नावाची कंपनी आहे, ज्यांनी जे प्लंबर्स आहेत, इलेक्ट्रिशियन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी माणसं आहेत, त्यांना एकत्र आणलं त्या सगळ्या एजन्सीजला. आणि ते आता तुम्ही फोन करा, ते तुमच्या घरात येऊन प्लंबिंगचं काम करून देतात, इलेक्ट्रिशियनचं काम करून देतात. आणि आता त्यांनी अशी जाहिरात केली की आम्ही तुमच्या घरात येऊन मसाज सुद्धा करून देतो. स्वतःचा टेबल त्यांची माणसं आणतात, तेल सोबत आणतात आणि ते तुमची मसाज तुमच्या घरी येऊन करून देतात, म्हणजे तुम्हाला मालिश करून देतात. अशा पद्धतीने घरपोच सेवा देणाऱ्या असंख्य कंपन्या, असंख्य ग्रुप्स आज काम करतायत. ग्रामीण भागामध्ये अगदी साधं की आम्ही जर समजा घरोघरी जाऊन लोकांना सांगितलं की आम्ही तुमच्या कार पुसून देतो, नियमितपणे आमची माणसं येतील, कार पुसून देतील, आम्ही उत्कृष्ट भाजी निवडून, कापून, छान पॅक करून तुमच्या घरी आणून देतो, किफायतशीर दरांमध्ये रोज आणून देऊ. अशा पद्धतीच्या सेवा जरी आम्ही दिल्या तरी सुद्धा आम्ही मोठं काम करू शकतो. ग्रामीण भागामध्ये JCB, पोकलँड सारख्या मशिनरीज आहेत, ज्याच्या ड्रायव्हरचा पगार 15 ते 18 हजार असतो, 20 हजार असतो महिन्याचा. ते चालवणारे ड्रायव्हर्स मिळत नाहीत. आज आम्ही बघतो आहोत की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कामगारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालेलं आहे की ग्रामीण भागातल्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आजही मुंबई, पुण्यामध्ये येऊन प्रचंड काम करण्याची संधी आहे. माझा एक मित्र आहे अमेरिकेतला, त्यांनी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये अशी एक सेवा सुरू केली की या शहरांमधली जी म्हातारी माणसं आहेत, ज्यांना आरोग्याच्या सेवा हव्या आहेत, त्यांच्यासाठी तो नर्सेस आणि मुलं पाठवतो, जे त्यांना सेवा देतात, त्यांची सगळी काळजी घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना त्यांचा पगार मिळतो. ड्रायव्हर्स पाहिजे असतात, चांगले सफाई कामगार पाहिजे असतात, चांगल्या सेवा देणारी माणसं जिकडे तिकडे त्यांची आवश्यकता असते. आम्ही छोटे छोटे उद्योग लावू शकतो, आम्ही प्रक्रिया उद्योग करू शकतो. आम्ही जाऊन भेटायला पाहिजे, आम्ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला जायला पाहिजे, आम्ही MCED सारख्या संस्थांमध्ये जायला पाहिजे, आम्ही मिटकॉनमध्ये जायला पाहिजे, आम्ही आजूबाजूच्या आमच्या उद्योजकांकडे जायला पाहिजे, त्यांना म्हणायला पाहिजे की आम्ही तुम्हाला काही वस्तू बनवून देऊ शकतो का, आम्ही तुम्हाला काही कच्चा माल पुरवू शकतो का, आम्ही तुमच्यासाठी काही सेवा देऊ शकतो का. पण हे जाऊन बोलणं, हे काम करणं, ही विचारपूस करणं, आपली स्किल्स डेव्हलप करणं, नवे ट्रेनिंग्स घेणं, साधे मोबाईल दुरुस्तीचे, कम्प्युटर दुरुस्तीचे कोर्सेस करणं आणि इमानदारीने, विश्वासार्हतेने आपल्या ग्राहकाला सेवा देणं, ह्या गोष्टी जर समजा आम्ही केल्या, सचोटी ठेवली, गुणवत्ता टिकवली, सेवा दिली, तर आम्हाला प्रचंड संधी आहे. प्रश्न असतो तो दृष्टिकोनाचा. एका फार मोठ्या विख्यात कंपनीने आपले 2 सेल्समन एका गावामध्ये पाठवले. पहिले एकाला पाठवलं, तो त्या गावामध्ये गेला. त्या गावामध्ये सगळे आदिवासी लोक होते आणि ते पायात चप्पल घालत नव्हते आणि या कंपनीचं काम होतं चप्पल विकणं किंवा जोडे विकणं. या कंपनीने आपला पहिला सेल्समन ज्यावेळेस पाठवला, तर त्या सेल्समननी रिपोर्ट पाठवला की या गावामध्ये कोणीही चप्पल किंवा जोडे घालत नाही, या लोकांना चपला वापरण्याची सवय नाही, हे आदिवासी लोक आहे, इथे आपला माल विकला जाणार नाही. कंपनीने दुसरा सेल्समन तिथे पाठवला काही दिवसांनी. त्या सेल्समननी कंपनीला रिपोर्ट पाठवला की या गावामध्ये कुणीही चप्पल घालत नाही, जोडे घालत नाही, आमच्या कंपनीला इथे प्रचंड काम करायला संधी आहे. हा दृष्टिकोन आहे 2 व्यक्तींमधला. जर काम करण्याची इच्छा असेल,
जर मेहनत करण्याची इच्छा असेल, स्वतः जाऊन विचारपूस करणं, माहिती घेणं, पुस्तकं वाचणं, तज्ज्ञांना भेटणं, त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तींशी भेटणं, ही धडपड करण्याची जर तुमची तयारी असेल तर संधी सगळीकडे आहे. आज सगळ्या नॅशनलाइज बँका म्हणजे राष्ट्रीयकृत ज्या सगळ्या बँका आहेत त्या मध्यम आणि लघु उद्योगांना कर्ज द्यायला तयार आहेत. तुम्हाला अभ्यास करावा लागेल की आपण कोणती इंडस्ट्री टाकायला पाहिजे. तुम्हाला अभ्यास करावा लागेल की आपल्या भागामध्ये किंवा आजूबाजूच्या शहरांमध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे. संधी सगळीकडे आहेत. बँका पैसे द्यायला तयार आहेत, सरकार मदत करायला तयार आहे. आम्हाला कल्पकतेने विचार करण्याची सवय लावायला लागेल. म्हणजे ज्याला म्हणता येईल किंवा परिश्रम नाही, एफर्ट्स नाही नुसते, त्याला इंटेलिजंट एफर्ट्सची गरज आहे. आणि त्यासाठी आपली व्हिजन वाढवणं, मेहनत करणं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने काम करणं, प्लॅनिंग करणं. जर्मन लोकांबद्दल मी असं ऐकलं की ते 90% पहिले कुठल्याही प्रकल्पावरचं प्लॅनिंग अगोदर करतात, खूप मेहनत घेतात आणि ते सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर मग एक्झिक्युशन स्टार्ट होतं. त्याच्यामुळे एक्झिक्युशन करत असताना मग आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर नसतो, त्यांच्यासमोर पूर्ण आराखडा तयार असतो. जे काम आपण सुरू करतो त्या कामासंदर्भातला आराखडा आपल्यासमोर पूर्ण असला पाहिजे. आणि ज्यावेळेस उद्योजक तुम्ही बनता त्याचं सगळ्यात मोठं काम तुम्हाला मी सांगतो महत्वाचं, उद्योजकाचं योगदान, की उद्योजक हा रोजगार निर्माण करतो. उद्योजक हा राष्ट्राच्या संपत्तीमध्ये वाढ करतो, भर घालतो. त्याच्यामुळे तुम्ही उद्योजक बना. आज तसे उद्योजकच बनायला हवं, कारण तसे नोकऱ्या नाही आहेत. आणि उद्योजक जर तुम्ही बनाल तर तुम्ही या देशाच्या मनुष्यबळाचा, नैसर्गिक संसाधनांचा अधिक चांगला वापर आपल्या देशासाठी करा. संपत्ती निर्माण करा, संपत्ती वितरित करा आणि टाटांसारख्या उद्योजकांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवा. जिथे टाटा हे म्हणतात की आम्ही मालक नाही, आम्ही ट्रस्टी आहोत, आम्ही विश्वस्त आहोत. चांगल्या माणसांच्या हातात संपत्ती यायला पाहिजे, चांगल्या माणसांच्या हातात सत्ता यायला पाहिजे, चांगल्या मोठे व्हायला पाहिजे, चांगले माणसं उद्योग क्षेत्रात यायला पाहिजे, राजकारणात यायला पाहिजे, सगळ्या क्षेत्रात यायला पाहिजे. आमच्या समूहाचं, आमच्या कुटुंबाची सुरक्षितता बघितल्यानंतर जो पैसा राहील त्या नफ्यामधून सामाजिक कामाला मदत केली पाहिजे. हा एक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवा. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देतो. तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहेत, आपल्या देशामध्ये प्रचंड क्षमता आहेत. मी तुम्हाला जरूर सांगतो, माझं वाक्य लक्षात ठेवा, आपला देश हा जागतिक महाशक्ती बनेल येणाऱ्या काळामध्ये. आणि तो आर्थिक बाबतीत तर बनेलच बनेल, पण लष्करी बाबतीत सुद्धा बनेल. आज अमेरिका भारताला आपला दोस्त मानताय, युरोप आपल्याला आपला दोस्त मानतोय, रशिया आपला पूर्वीपासूनचा मित्र आहे. आज सगळं जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. आणि म्हणून आपलं भविष्य हे उज्ज्वल आहे. तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, रोज काहीतरी नवीन स्किल ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करा, रोज आपल्या ज्ञानामध्ये भर घाला आणि ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये टिकून राहा. सातत्य ठेवा, मेहनत करा, कल्पकता ठेवा, प्लॅनिंग करा, तज्ज्ञ माणसांचा सल्ला घ्या, पुस्तकं वाचा, प्रत्यक्ष लोकांना भेटा आणि हे सगळं करा. यश तुमचं आहे. सगळ्या जगामध्ये तुम्ही काम करू शकाल. आज थायलंड, कॅनडा इत्यादी अनेक देशांच्या जाहिराती मी बघतो, तिथे त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. काम कुठे नाही आहे, काम सगळीकडे आहे. फक्त काम करण्यासाठी दृष्टी पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, अपंग माणसं जिद्दीने काम करून राहिलेले आहेत. आम्हाला 2 हात, 2 डोळे, 2 पाय मिळाले आहेत. याच्यापेक्षा मोठ्या भांडवलाची गरज नाही आहे. हे भांडवल पुष्कळ झालं. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मी यशवंत महाविद्यालय नांदेड यांचे आभार मानतो की त्यांनी आज मला इथे बोलण्यासाठी बोलवलं या विषयावर. आणि माझे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख आणि माननीय प्राचार्य या सर्वांचा मी ऋणी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप धन्यवाद. नमस्कार.